आजना ऐराणी बातम्या. राष्ट्रवादीना प्रमुख नेता आदरणीय अजितदादा पवार यासनं विमानमा अपघाती निधन व्हयनं. त्या आतापर्यंत महाराष्ट्रात 6 वेळा उपमुख्यमंत्री होतात आणि एकदम हजर जवाबी नेता, वेळ पाळणारा नेता अशी त्यासनी ओळख होती. ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलतर्फे आदरणीय अजितदादा यासले भावपूर्ण श्रद्धांजली. पुढील ऐराणी बातम्या. भारत युरोपियन युनियनमा ऐतिहासिक व्यापार करार व्हयना. मेटा सुरू करणार इंस्टाग्राम व्हॉट्सअप सबस्क्रिप्शन. IIT मद्रास ग्रामीण भागना 500 शिक्षकसले AI नं ट्रेनिंग देवाव शे. खानदेशना अनेक भागमा गारपीट व्हयनी. नाशिकमा पाऊस तर मराठवाडामा 3 दिवस ढगाळ वातावरण राही. राज्य सरकारने आते शत्रु संपत्तीले मुद्रांक शुल्क माफी देवाना निर्णय जाहीर करेल शे. 13 ITI मा AI सण 4 नवा व 10 सुधारित अभ्यासक्रम सुरू व्हावाव शेत. पुणे, नागपूर व संभाजीनगरना ITI मा 6 जागतिक दर्जानं प्रशिक्षण देवाव शे. दिग्दर्शक ॲटली आणि शाहरुख खानना आगामी चित्रपटना बजेट 300 कोटीनं राहणार शे. साजिद खानना हॉरर चित्रपटमा यशवर्धन व नितांशी गोयल दिसणार. संसदनं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून. बॉर्डर 2 चित्रपटनी 250 कोटीना टप्पा पार करा. कर्नल सोफिया कुरेशी यासनी विशिष्ट सेवा पदकसाठी निवड व्हयेल शे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यासले रिलायन्स जिओ AI नं प्रशिक्षण देवाव शे. राज्यमा 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीले केंद्रने मान्यता दिली. धनुष्यबाणवरील सुनावणी 18 फेब्रुवारीपासून व्हावाव शे. लाडक्या बहिणीसले योग्य वेळी 2100 रुपये देणार. एकनाथ शिंदे यासनी दिधा शब्द. PM सेतू अंतर्गत राज्यना ITI नं आधुनिकीकरण व्हावाव शे. पहिला टप्पामा नागपूर व पुणाना समावेश. भारतीय लष्करनी शत्रूसाठी आखी लक्ष्मण रेखा. चीन पाकिस्तानना ड्रोन दिसताच पाडणार. भारतीय रिझर्व्ह बँकनी बदलात लॉकरना नियम. अरिजित सिंगनी पार्श्वगायनातून गायनातून निवृत्तीची घोषणा करी. संगीत निर्मिती मात्र सुरू ठेवणार. आतेपर्यंत अरिजित सिंगनी 300 चित्रपटमा गाना म्हणेल शेतस. भारत EU व्यापार करारमा 99% भारतीय वस्तू करमुक्त व्हयेल शेतस. 2032 पर्यंत व्यापार दुप्पट व्हयी. महाराष्ट्रसाठी युरोपना 27 देशसनी बाजारपेठ खुली व्हयनी. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकवर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्ला यासले अशोक चक्र प्रदान. प्रजासत्ताक दिनना पूर्व संध्याले महाराष्ट्र पोलीस दलले 75 पदके जाहीर व्हयनात. ज्येष्ठ पत्रकार मार्क टेली यासनं दुःखद निधन. RTE प्रवेशसाठी जळगाव जिल्हामा 247 शाळासनी नोंदणी व्हयनी. शिक्षक भरतीमा पसंतीना केवळ 50 क्रम राहावाव शेतस. महाराष्ट्रना 89 अधिकारी व कर्मचारीसले शौर्य व सेवा पदके जाहीर. दिग्गज टेनिसपटू विजय अमृतराज यासले पद्मभूषण पुरस्कार जाहीर व्हयना. प्रजासत्ताक दिनना पूर्व संध्याले सशस्त्र दलना 70 जवानसले शौर्य पुरस्कार जाहीर. 131 जनसले पद्म पुरस्कार जाहीर व्हयना. या होतात आजना ऐराणी बातम्या.